देगलूर नांदेड जिल्ह्याचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछेडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन एरगी येथे शैक्षणिक साहित्य वाटप व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यात एकूण 226 जणांची तपासणी करण्यात येऊन यामध्ये उपकेंद्र एरगी येथे कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली असून व तसेच संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे 164 विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। सदरील शिबिराचे उद्घाटन बालिका पंचायत राज व सर्व टीम यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने झाले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक नागोराव चव्हाण सर, आरोग्य विषय प्रमुख मार्गदर्शक उपकेंद्राचे डॉक्टर किरण ठाकरे मॅडम हे होते। यामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली असून तसेच संशयित रुग्णांची तपासणी, पोटविकार, बीपी, शुगर तपासणी, बीपी तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी या प्रसंगी संतोष पाटील एरगीकर, तंटामुक्त अध्यक्ष सायलू कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे, विश्वनाथ बागेवार, अशोक बरसमवार, सुरेश सोमवार, अंगणवाडीचे हन्माबाई बरसमवार, गंगामणी दार्लावार, शीतल मठपती, नागमणी बरसमवार, मंजुळा सिलमकुटवार, बालिका पंचायत राजचे सरपंच अंजली वाघमारे, उपसरपंच पूनम सूर्यवंशी, ग्रामसेवक महादेव दानेवार, तंटामुक्ती अध्यक्ष शिवकांत भुरळे, महादेव कुचगे, मोनिका माळगे, रुक्मिणी भुरळे, रुद्राणी चेडके। शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील, प्रभाकर वाघमारे, यरवंत कालिंगवार, महादेव उज्जवार, मल्लिकार्जुन मठपती, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बालिका पंचायत राज, आरोग्य कर्मचारी आणि गावकऱ्यांनी परिश्रम केले। प्रास्ताविक संतोष पाटील एरगीकर यांनी केले। आभार बालिका पंचायत राजचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवकांत भुरळे, सूत्रसंचालन राजुळे सर यांनी केलं। वारणेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा।